अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका माझ्या नव्या व्हिडिओमध्ये. मी आज तुम्हाला पारायण कसं करायचं, त्याचे काय नियम अटी आहे ते सांगणार आहे. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत याबद्दल थोडी माहिती सांगणार आहे. म्हणजे पारायण कसं करायचं, त्याचे काय नियम आणि अटी आहे ते सांगणार आहे. हे व्हिडिओ पूर्णपणे पहा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य कानावर पडताच आपल्या डोळ्यासमोर उभा राहतात ते म्हणजे आपले स्वामी महाराज. आणि जे स्वामी भक्त आहेत त्यांनी पारायण केलं असेलच आणि करत असतील पण त्यांना 100% चा फायदा झाला आहे. त्यांना 100% यांचे अनुभव आलेले आहेत. आणि ज्यांनी केले त्यांनी मला नक्कीच कमेंटमध्ये त्यांचे अनुभव शेअर करा. आणि ज्यांना कुणाला हे स्वामी महाराजांचं पारायण करायचं आहे त्यांनी त्यांचे नियम अटी पूर्णपणे जाणून घ्या आणि मगच पारायण करायला सुरुवात करा. आपण काय होतं काय वेळेला की आपण अर्धवट माहिती जाणून घेतो आणि पारायण करायला बसतो. नंतर म्हणतो की मी पारायण केलं, माझी ही इच्छा होती पण ही पूर्ण झाली नाही, मी असं केलं तसं केलं पण माझी इच्छा पूर्ण झाली नाही. असं नसतं. तुम्ही जी कोणती सेवा करणार त्याच्या पहिला नियम अटी जाणून घ्या आणि त्या प्रकारे तुम्ही पारायण करा. आणि करताना पारायण मनोभावे करा, श्रद्धेने भक्तीने पारायण करा. मग बघा तुमच्या सर्व इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करतील. पण आपल्या स्वामी महाराजांसोबत रोज संवाद साधायला हवा. आपण सकाळी उठल्यानंतर आपल्या ज्या मनात इच्छा आहेत किंवा आपण जर आपल्या आई बहिणी बहीण भावासोबत किंवा मिस्टरांसोबत किंवा असं जसं बोलतो संवाद साधतो त्याच प्रकारे तुम्ही रोज स्वामीशी संवाद साधा. तर तुम्हाला सकाळी जमत नसेल तर तुम्ही संध्याकाळी सुद्धा स्वामीशी संवाद साधू शकता. स्वामी महाराजांसोबत बोला. तुमच्या ज्या अडचणी आहेत, काय तुमच्या मनात जे आहेत, सुखदुःख, काही दुःखाच्या गोष्टी सांगत जाऊ नका. तर सुखाच्या पण काही ना काही गोष्टी जे तुमच्यासोबत झालेल्या आहेत ते पण सांगत जा स्वामी महाराजांना. आणि आता मी तुम्हाला सांगते स्वामी चरित्र सारामृतचं पारायण करायचं कसं. 7 दिवसाचं, 21 दिवसाचं, 51 दिवस, 108 वेळा आपण स्वामी महाराजांचं पारायण खूप लोक करणार आहेत. मी काय अजून 108 वेळा केलं नाही आहे, पण खूप लोक करतात आणि त्यांना खरंच खूप असा अनुभव आलेला आहे स्वामी महाराजांचे. माझा पण जो अनुभव आहे तो मी ऑलरेडी या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केला आहे, तुम्ही नक्कीच तो पहा. पारायण कसं करायचं, तर पारायण करण्यासाठी पहिला तुमच्या मनाची इच्छा पाहिजे. तुमची मनापासून इच्छा हवी करण्यासाठी. उगाच करायचं नाही की ह्या ताईंचा व्हिडिओ बघितला, ह्यांना हा अनुभव आला, त्यांनी मला ते सांगितलं आणि हे सांगितलं. सांगणारे खूप सांगतात, ज्यांना अनुभव आला आहे, तर ज्यांना खरंच स्वामीची प्रचिती आहे ते सगळं खूप सांगतात लोक. पण करताना आपण मनापासून करायला पाहिजे, आपली इच्छा पाहिजे. तर उगाच कोणीचं सांगितलं म्हणून करायचं नाही, तर मग त्या सेवेला काहीच अर्थ नाही. तुम्ही करणार ते सांगतात तुमच्या चांगल्यासाठीच सांगतात. मी पण सांगते तुमच्या चांगल्यासाठीच सांगते. तुम्हाला करायचं की नाही ते तुमच्यावर अवलंबून आहे. पण सेवा करणारे पण करून घेणारे पण हे स्वामी महाराज आहेत. पण जेव्हा तुम्ही स्वामी सेवा करता ती खरंच खूप मनोभावे करा आणि तुमच्या स्वतःच्या इच्छेने करा. पारायणाला तुम्ही सुरुवात कोणत्या दिवशी करू शकता. गुरुवारी करा, तुम्हाला शुक्रवार करायचं, शनिवारी करायचं, रविवारी तुम्हाला जेव्हा तुम्हाला वेळ असेल त्यावेळेला तुम्ही पारायण करायला बसू शकता. श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथामुळे माझं आयुष्यच सुंदरमय आणि आनंददायी होऊन गेले. शक्य करतील स्वामी. तसंच माझ्या बाबतीत पण झालं आहे. ह्या ग्रंथाने माझं पूर्णच आयुष्य बदलून गेलेलं आहे. मला जे हवं होतं ते स्वामी महाराजांनी दिलेलं आहे आणि याचा व्हिडिओ चॅनलवरती आहे, तुम्ही नक्कीच पहा. श्री स्वामी चरित्र सारामृत याच्यामध्ये 21 अध्याय असतात. आपल्याला रोज जर तुम्हाला 7 दिवसाचं पारायण करायचं असेल तर रोज 3 अध्याय असं वाचायचे. म्हणजे आज 3 अध्याय वाचले तर उद्या 3, परवा 3 असं करून 7 दिवसामध्ये हे पूर्ण हा ग्रंथ वाचायचा आहे. त्यावेळेला तुमचं एक पारायण होतं. हे पूर्ण जेव्हा तुम्ही 21 अध्याय वाचता त्यावेळेस तुमचं एक पारायण कंप्लीट होतं. असं तुम्हाला 15, 11, 21, 51 असे तुम्हाला पारायण करायचे. असं नाही की एक पाठ करायचा, असं नाही, पूर्ण पारायण करायचं आहे. आणि जेव्हा 1 दिवसाचं पारायण असतं तेव्हा हे तुम्हाला पूर्ण ग्रंथ वाचायचं आहे. 1 दिवसाच्या पारायणामध्ये पूर्ण 21 अध्याय एका बैठकीमध्ये वाचायचे. तर हे वाचण्यापूर्वी काय करायचं आहे आपल्याकडे एक आहे नित्यसेवा स्तोत्र व मंत्र. ह्याच्यामध्ये रोजची सेवा असते स्वामी महाराजांची. रोजचे हे पुस्तक नकर खूप छान आहे म्हणजे ग्रंथ. यामध्ये असं सगळ्या स्वामींच्या आरत्या आहेत, खूप सगळं काही आहे याच्यामध्ये. स्तोत्र आहेत, कालभैरव अष्टक आहे, पुरुष. आणि तसं म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार आठवड्याचे पूर्ण असतात. म्हणजे आज सोमवारी कोणती सेवा करायची, उद्या कोणती करायची. फर्स्ट कॅमेऱ्यामध्ये व्हिडिओ आहे त्यामुळे मला दिसत नसणार क्लिअर. रामरक्षा स्तोत्र सगळं खूप आहे आणि मंत्र पण खूप आहे. आणि हे आहे स्वामी स्तवन. तुम्हाला जेव्हा पारायण करायचं आहे तेव्हा आपल्याला पहिला स्वामी स्तवन बोलायचं आहे. त्यानंतर जपमाळ करायची आहे श्री स्वामी समर्थ. आणि त्यानंतर तारक मंत्र बोलायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला सुरुवात करायची आहे अध्याय पठण करायला. जर तुम्हाला 7 दिवसाचं करायचं असेल तर तुम्हाला 3 दिवसाचा एका बैठकीमध्ये 3 दिवसाचे अध्याय म्हणजे 3 अध्याय तुम्हाला एका बैठकीमध्ये करायचे आहेत. आणि तुम्हाला जेव्हा पारायण करायचं आहे त्यावेळेला तुम्ही पहिला संकल्प करा. म्हणजे स्वामी महाराजाचा फोटो असेल तर चांगला पुसून वगैरे घ्या, त्याची पूजा करा. मूर्ती असेल त्याचा अभिषेक करा. त्यानंतर तुम्ही पूजेला सुरुवात करा. तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा. हळद कुंकू अक्षता घेऊन संकल्प करा. संकल्प कसा करायचा माहीत नसेल तर त्याचा कमेंट करा, मी तुम्हाला तो पण व्हिडिओ बनवते. संकल्प करा, तुमचं नाव सांगा, तुमचं गोत्र कुठलं आहे ते करा, तुमची जी इच्छा आहे ती करा. कशासाठी तुम्ही हा संकल्प करताय
ते स्वामी महाराजांना सांगा. तुम्हाला कोणती इच्छा म्हणजे जी अपुरी आहे, जी पूर्ण करायची आहे ती सांगा. किंवा अजून तुमच्या मनामध्ये काय आहे की स्वामी महाराज हे मी करते ह्यासाठी, असं असं करते, एवढे पारायण करणार आहे मी, 11 करणार आहे, 21 करणार आहे, 1 करणार आहे, जे तुम्ही पारायण करणार आहे ते सांगा स्वामी महाराजांना. आणि तर एक सतरंजी घाला आणि स्वामी महाराजांसमोर बसा आणि अध्याय ग्रंथपठण करायला सुरुवात करा. हे छोटंसं दिसतं पुस्तक हे, पण यात खूप शक्ती आहे, खूप अशी म्हणजे सगळं इच्छा त्यातून पूर्ण. पूजा पाठ किंवा मांडणी अशी काही करायची गरज नाही आहे. तुमची जे देवघर आहे तिथे स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल तिथे तुम्ही बसून, आपण जी नित्य सेवा करतो, रोजची नित्य पूजा करतो त्या प्रकारे बसून तुम्ही करू शकता. पठण करायचं आहे, आपला ग्रंथ वाचायचा आहे. जर तुमच्या जवळपास जर मठ असेल किंवा केंद्र असेल तर ते तुम्हाला जायचं असेल, लवकर जाणार असाल तर तुम्ही एक नारळ घेऊन जा. आणि जो तुम्हाला जर म्हणजे पारायण चालू करायच्या अगोदर तुम्ही तो तिथे ठेवा मंदिराजवळ. नारळ तुमची इच्छा आहे ते बोला नारळासमोर आणि तुम्ही ते मठामध्ये दिला तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. जर तुम्हाला तसं नाही करायचं तर तुम्ही अशी डायरेक्ट संकल्प करून सेवा करू शकता. नैवेद्य काय दाखवायचं, जर तुमच्या घरी जे चपाती भाजी भात आमटी आहे ते दाखवू शकता, किंवा शिरा बनवा, किंवा गोड स्वीटमध्ये काहीतरी असं साखर वगैरे किंवा पेढा असं जे आहे तुमच्याकडे ते ठेवा. जर काही नाही झालं दूध जरी ठेवला तरी चालेल, किंवा साखर भात ठेवला तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. आणि जर तुमचं लास्टच्या दिवशी जे पारायण संपतं, लास्टचं जेव्हा म्हणजे पूर्ण 7 दिवसाचं 11 दिवसाचं की जेवढं तुम्ही बोलला तेवढं, त्या दिवशी गोडा जर असं नैवेद्य करा, काय ते पुरणपोळी करा, तुमची इच्छा. जेव्हा तुम्हाला काय करायचं, पुरणपोळी केलं तर चांगलं आहे, कारण महाराजांना पुरणपोळी खूप आवडते. आणि तेव्हा तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला दान करा आणि तुमच्या छोट्या घरात आजूबाजूला छोटी मुलं त्यांना जेवायला घाला, किंवा जर कोणतरी एखाद्या व्यक्तीला जेवायला घाला, ते पण चांगलं आहे. नैवेद्य गाईला द्या. पारायण करताना काही नियम आहेत का? हो, तर नियम आहेत. नियम म्हणजे असे की जेव्हा तुम्ही पारायण करणार ते एकाग्र चित्ताने करा, मनोभावे करा आणि कुणाबद्दल वाईट विचार करू नका. जेव्हा तुम्ही पारायण बसाल ना तेव्हा वाईट विचार करू नका आणि कुणाबद्दल वाईट बोलू पण नका. आणि नॉनव्हेज खाऊ नका. जर तुमच्या घरामध्ये ऐकत नसेल, कोणाला नॉनव्हेज हवं असेल तर बनवून देऊ शकता, पण तुम्ही खाऊ नका नॉनव्हेज. जोपर्यंत तुमचं पारायण संपत नाही तोपर्यंत नॉनव्हेज नाही खायचं. मासिक धर्म सुतक असं असेल तर तुम्ही पारायण करू नका. आपण जेव्हा पारायण करायला बसतो तेव्हा आपल्या मन लागत नाही त्यावेळेला आपलं. आणि काही वेळेला काय होतं, नकारात्मक ऊर्जा असते ना, ती आपल्याला त्रास देते. म्हणजे पारायण करायला आपली इच्छा होत नाही, किंवा मध्ये उठावंसं वाटतं की चला हे काय आहे आणि केलं असं होईल का असं वाटतं आपल्याला. पण असं जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही असं काही करू नका. तुम्ही जेवढं म्हणजे पारायणाचं बोलला संकल्प केलात की एवढे किती पारायण करणार, की आता खंड पडू देऊ नका. तुम्ही रोज पारायण करा. ज्या टायमाला तुम्ही बसता पारायण करायला त्याच टायमाला तुम्ही दुसऱ्या दिवशी पण बसा. एक टाईम फिक्स ठेवा पारायणाचा. तुम्ही जे हे पारायण करणार आहात ते मनोभावे आणि श्रद्धेने करा. तुम्हाला नक्कीच ह्याचा फायदा होईल. स्वामी तुमची नक्कीच इच्छा पूर्ण करतील, कारण लाखो लोकांना याचा अनुभव आहे पारायणाचा आणि तारक मंत्राचा. जी पण तुम्ही स्वामीची सेवा करणार आहात ती मनोभावे आणि स्वतःच्या इच्छेने करा. उगाच कोणी सांगतं काही सांगतं म्हणून करू नका. जेव्हा तुमचं मन तयार होईल तेव्हाच तुम्ही पारायण करायला बसा. आणि पारायण हे एका बैठकीमध्ये करा आणि रोज तोच टायमिंग फिक्स ठेवा. हे स्वामी चरित्र सारामृत काही जास्त मोठं असं ग्रंथ नाही आहे की तुम्हाला 2-3 तास लागला, असं काय नाही. 1 तासामध्ये होऊन जाईल तुमचा. रोज 3 अध्याय करायचे म्हटलं आपल्याला कमीच वेळ लागतो, पण आपल्याला जप करायचा आहे आणि तारक मंत्र करायचा आहे, त्यामुळे थोडा जास्त वेळ लागू शकतो. जे नवीन आहे त्यांना जास्त वेळ लागू शकतो. ज्यांना रोज सेवा करतात त्यांना काय जास्त वेळ लागत नाही. का आपल्याला माहिती असतं किती वेळ लागतो आणि आपल्याला सवय झालेली असते, त्यामुळे काय जास्त वेळ लागत नाही. पण जे नवीन आहे त्यांना वेळ लागणार, वेळ लागू दे, पण तुम्ही मनापासून स्वामींची सेवा करा. कंटाळा करू नका. रोज 3 अध्याय जरी केला तरी 3 अध्याय जरी केला तरी 7 दिवसामध्ये तुमचं एक पारायण होतं. तसं जर तुम्ही केला तरी काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला जसं वाटेल त्या प्रकारे तुम्ही करा, पण एकदा स्वामी महाराजांचं पारायण करून पहा. नक्कीच तुम्हाला याचा लाभ भेटेल. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.